नमस्कार सर्वांना, दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर मी बनवणार होते मस्त असं बेसन। तर बेसन बनवण्यासाठी मी बेसनसाठी कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, लसूणची पेस्ट सर्व बारीक चिरून घेतलं। नंतर कढईमध्ये मी तेल तापवून घेतलं। तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण सर्व टाकून घेतलं आणि 2 मिनिटं मिक्स करून घेतलं। तर मस्त असं कांदा तेलामध्ये 2 मिनिटं भाजून घ्यायचा। 2 मिनिटं असंच मिक्स करायचं। नंतर मी थोडीशी हळद टाकली, 1 टोमॅटो टाकला बारीक चिरलेला आणि 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। तर बेसनमध्ये टोमॅटो खूप छान लागतो। तर कोणी कोणी टाकत नाही, कोणी कोणी टाकतं ज्याला आवडतं तो। नंतर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं। आणि 1 तांब्या मस्त असं पाणी टाकून घेतलं। तर मस्त अशी उकळी येऊ द्यायची छान। तर मस्त अशी उकळी आली आहे बेसनला। आता याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं बेसन आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गिठुळ्या फुटल्या झाल्या जातात। तर असं व्यवस्थित थोडं थोडं टाकून बेसन मस्त असं बेसन हाटून घ्यायचं। तर मस्त असं बेसन हाटून घेतलं। खूप छान उकळी आली आणि खूप मस्त असं बेसन झालं। तर ज्वारीच्या भाकरीसोबत 1 नंबर लागतं बेसन। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर या मस्त असं गरम गरम बेसन खायला।